आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। विना नंबर प्लेट दुचाकीची तपासणी, अपहाराचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद। नाशिक शहरात विना नंबर प्लेट दुचाकी वाहनांविरोधात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 ने मोटरसायकल अपहाराचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 1,20,000 रुपये किमतीची नवीन यामाहा MT मॉडेलची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक इंदिरानगर अंबड परिसरात पेट्रोलिंग करत असताना हॉटेल सोनाली मटण भाकरी समोर विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर संशयास्पदरित्या थांबलेल्या एका युवकाची चौकशी करण्यात आली। धनराज जितेंद्र लहासे, वय 27, राहणार पूर्णानाल, तालुका मुक्ताईनगर, जळगाव असे आरोपीचे नाव असून चौकशीत त्याने OLX वरून मोटरसायकलची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने ती छत्रपती संभाजीनगर येथून आणल्याची कबुली दिली। तपासादरम्यान संबंधित दुचाकी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपीकडून 1,20,000 रुपये किमतीची यामाहा MT मोटरसायकल जप्त करून आरोपीसह मुद्देमाल वाळूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे। ही कारवाई प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रदीप नन्नवरे, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने केली।